सर, अल्ट्रा मॅरेथॉन हा मॅरेथॉन मधला एक प्रकार आहे. तर त्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. जे मॅरेथॉन असतात ते 42 किलोमीटर असतात. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 160, 1000 ते किलोमीटर असतात. आणि हा आता स्पोर्ट लवकर आता येते. आणि याच्यामध्ये मी तर आता 10 वर्षापासून मी धावते अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये. आणि याच्यामध्ये माउंटेन रनिंग, रोड रनिंग, रोजचा पण असतात 100 किलोमीटर, 42 किलोमीटर ते अल्ट्रा मॅरेथॉन असतात. सर, आता जसं तुम्ही जागतिक विक्रम केले, तर मला त्या पार्श्वभूमीवर विचारायचंय की अल्ट्रा मॅरेथॉन आणि अशा जागतिक विक्रमांसाठी ऍथलीट्सना सरकारची धोरणं पूरक आहेत का? गव्हर्नमेंट सपोर्ट याबद्दल तुमचं काय मत आहे? आतापर्यंत गव्हर्नमेंट सपोर्ट काय नाही याच्यामध्ये अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये. फक्त जे ब्रँड्स आहे आणि कंपनीज आहे ते लोक सपोर्ट करतात. अजूनपर्यंत सरकारपर्यंत ते पोहोचलं नाहीये. आणि बाहेरच्या देशामध्ये खूप हा स्पोर्ट्स खूप ते लोक सपोर्ट करतात अल्ट्रा मॅरेथॉन वगैरे. मग जसं आता तुम्ही म्हणालात बाहेरच्या देशांबद्दल, तर आपल्याकडे सरकारने काय धोरणं आखावीत ऍथलीट्ससाठी किंवा काय सुखसुविधा पुरवाव्यात असं तुम्हाला वाटतं? आता स्ट्रगल मध्ये तर कोणी येत नाही, पण सक्सेस मध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट करायला येतो. हा गोष्टी चेंज केला तर खूप लोकांना, ऍथलीट्स लोकांना मोटिवेशन मिळतात की आमच्याकडे काहीतरी सपोर्ट आहे आणि आम्ही पुढच्या इव्हेंटला किंवा मॅरेथॉनला जाऊ शकतो. सर, मला तुम्हाला विचारायचंय की आता रनिंग म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो, ते म्हणजे मिलिंद सोमण. करेक्ट. मिलिंद सोमण म्हणजे एक अभिमानास्पद मराठी चेहरा आहेत. एलिट ऍथलीट म्हणून एक जागतिक दर्जाचे ते ओळखले जातात. तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं का की मराठी माणसाच्या अंगातच मुळात एक प्रकारची काटकता आणि धावण्याची जिद्द आहे? हो, कारण कसं खूप लोक आहे जे एलाइट ऍथलीट आहे, पण ते लोकांना चान्स भेटत नाही पुढे यायला. आणि ते लोकांकडे ते जे सपोर्ट नाही आहे. पण हा रेकॉर्ड मुळे मी लोकांना ते सपोर्ट करतो. बेसिकली माझा कॉज आहे वुमन एम्पॉवरमेंट. प्रत्येक आता आता माझी एक फ्रेंड आहे, ती उत्तराखंडमध्ये रन करते, धावते. ती 50 किलोमीटर 4 तास मध्ये धावते. जर मला माहित पडला मी त्याला सपोर्ट केला. असं अजून खूप लोक ज्याला सपोर्ट नाही भेटते, पण त्याच्याकडे मी जाऊन पोहोचलो आणि त्या लोकांना शूज दिला किंवा फायनान्शियल सपोर्ट दिला. मग याच पार्श्वभूमीवर मला विचारायचंय तुम्हाला की भारतामध्ये महिला ऍथलीट्सना किती सपोर्ट मिळतो किंवा त्यांच्यासाठी काय धोरणं गरजेची आहे? आतापर्यंत तर मला हे वाटतं की त्यांना स्पोर्ट्सना फॅमिली त्यांना अलाउच करत नाही. कारण मला खूप लोकांना इन्फॉर्म करते की सर आम्हाला घरातून बाहेर जायला भेटत नाही. पण हे चुकीची गोष्ट आहे की त्यांना स्पोर्ट्समध्ये जायला पाहिजे. आणि ते पुढे पण इंडिया टीमसाठी रिप्रेझेंट करू शकतो आणि चांगले अजून जाऊ शकतो नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्सला. नक्कीच सर. सर, जसं आता आपण बोलतोय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा नॅशनल रेकॉर्ड म्हणा, तर या सगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांसाठी लागणारा खर्च सुद्धा खूप मोठाच असतो. राईट. तर अशा पद्धतीचा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता? आता तर सगळे सेव्हिंग्स मध्ये असतात किंवा फंड रेझिंग, आणि पब्लिक पण सपोर्ट करतो आणि ब्रँड्स कधी कधी येऊन सपोर्ट करतो. पण हे सगळे मोस्टली इंडिव्हिज्युअल सेल्फ फंडिंग असतात. मग स्पॉन्सरशिप्स बद्दल आम्हाला थोडी माहिती मिळू शकते का की कशा प्रकारच्या स्पॉन्सरशिप्स तुम्हाला मिळतात? इंडियामध्ये फक्त क्रिकेटला स्पॉन्सर आहे, बाकी कोणत्या स्पोर्टला स्पॉन्सर नाही. कारण बाकी स्पोर्ट्सला कोणी बघत पण नाही आणि लोकांना पण ते आवडत नाही, इंटरेस्ट नाही लोकांना.